आपल्यासाठी आज एक चांगला दिवस आहे, कारण आपल्या विश्वाची उत्पत्ती ज्यातून झाली तो ओम किंवा ओंकार म्हणजे काय आणि ह्या ओमचं स्वरूप काय असतं आणि ओंकार गुंजन केल्यामुळं किंवा ओमची साधना केल्यामुळं आपल्या बुद्धिमत्तेमध्ये काय फरक पडतो किंवा आपली जी शैक्षणिक प्रगती होण्यासाठी आपली जी मानसिक स्थिती किंवा मनाची एकाग्रता होण्यासाठी ओंकार गुंजन कसं गरजेचं आहे हे आपल्याला सांगण्यासाठी सन्माननीय सौ शर्मिला संजय अहिर मॅडम आलेल्या आहेत. त्यांचं आपल्या विद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर मुलींनो, ओंकार म्हणजे काय, तो जो ओमचा उच्चार होत असतो पूर्ण ब्रह्मांडामध्ये सूर्याच्या जवळ गेल्यानंतर काही संशोधक जे म्हणतात की ओम सारखा आवाज येतो. प्रत्येक विश्वातील ऊर्जा ही स्पंदन होत असते आणि ती स्पंदनं विशिष्ट प्रकारची असतात आणि आपल्या शरीरातून आपल्या स्वरयंत्रातून ज्या वेळेला ओंकार गुंजन होत असतं किंवा ओम निघत असतो बाहेर, त्यावेळेला ओम म्हणताना आपल्या अगदी नाभीपासून आपल्या स्वरयंत्रापासून प्रत्येक चक्र जे आहे ते आपलं ॲक्टिवेट होतं. सप्त चक्र किंवा आपल्या शरीरामध्ये असणारी चक्र जे आहेत ती व्यवस्थित असतील, व्यवस्थित ती ॲक्टिवेट होत असतील तर आपली मानसिक आणि शारीरिक शक्ती वाढते आणि सगळ्यात महत्त्वाचं मानसिक आणि शारीरिक फिजिकली फिट असणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रगती करू शकतात. आणि त्यामुळं आपण सर्वांनी काय करूया, मॅडमला परत एकदा त्यांचं स्वागत करून त्यांना विनंती करते